बघा, दोन पात्रामध्ये दूध आणि पाणी अनुक्रमे 5:11 आणि 5:3 या प्रमाणात आहे. अर्धे दूध अर्धे पाणी असलेले नवीन मिश्रण बनविण्यासाठी पात्रामध्ये कोणत्या प्रमाणात द्रव मिसळावं असा प्रश्न लेकरांनो. प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो. तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात. तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात. जे प्रश्न सापडत नाहीत बिनधास्त विचारा. आता इथं मांडणी करत असताना इथं दूध मांडा, इथं असं पाणी मांडा आणि त्याची एकूण मात्रा अशा पद्धतीची ही मांडणी करा. इथं भांड किंवा पात्र म्हणा. पहिल्या पात्रामध्ये लेकरांनो दूध आणि पाणी यांचं प्रमाण 5:11 आहे. लक्ष द्या, 5:11 म्हणजे एकूण मात्रा किती हा प्रश्न. तेव्हा 11 आणि 5 16 अशी बेरीज करायची. पहिल्या भांड्यातील दूध पाण्यासाठी चलपद x वापरायचा, अर्थात ही मात्रा सुद्धा x मध्ये. आता भांड दुसरं. गणित सोपे असतात लेकरांनो, सराव वाढवा. आता या दुसऱ्या भांड्यामध्ये दूध पाण्याचं गुणोत्तर 5:3 म्हणजे हे बेरीज 8 ही एकूण मात्रा. मात्र दुसऱ्या भांड्यातील दूध पाण्यासाठी चलपद y वापरायचं. गोष्टी लक्षात घ्या. करायचं काय, इथं दूध, इथं छदस्थानी पाणी. पहिल्या भांड्यातील दूध आहे लेकरांनो 5x अधिक स्वरूपात. दुसऱ्या भांड्यातील दूध आहे 5y. पहिल्या भांड्यातील पाणी आहे 11x, दुसऱ्या भांड्यातील पाणी आहे 3y. गणित म्हणते की अर्ध दूध अर्ध पाणी असलेलं नवीन मिश्रण बनवण्यासाठी पात्रामध्ये कोणत्या प्रमाणात द्रव मिसळावं. अर्ध दूध म्हणजे 1/2 दूध, अर्ध पाणी म्हणजे 1/2 पाणी. हे गुणोत्तर स्वरूपात आम्ही जेव्हा मांडतो तेव्हा हे दोन्ही पद परस्परांना भागीला असतात. छदस्थानी असलेले 2 कटतात. अर्थात दूध आणि पाण्याचं प्रमाण हे 1:1 असं ठेवायचं. तेव्हा द्रव कोणत्या प्रमाणात मिसळावा असा प्रश्न केला. म्हणजे दूधही 1 या प्रमाणात आणि पाणीही 1 या प्रमाणात असावं असं गणित म्हणते. गोष्टी लक्षात घ्या. मग आता काय करायचं. आता लेकरांनो फक्त त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार. 1चा या पदासोबत, या 1चा या पदासोबत, म्हणजे 1 5x अधिक 5y इकडं बराबर 1 11x अधिक 3y. कुठलाही बदल पडणार नाही. 5x अधिक 5y 11x अधिक 3y. लेकरांनो या 5x कडे येताना 5y कडे असं लिहा. या 5y कडे येताना हे 3y वजा स्वरूपात, तर या 11x कडे जाताना हे 5x वजा स्वरूपात. मग आता ही वजाबाकी 2y आणि ही वजाबाकी 11तून 5 गेले 6x. आता या y ला एकटं करा. या 6x कडे जाताना 2 भागीला का मांडायचे, तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते. y बराबर काय, तर हा भाग 3 न जातो म्हणजे 3x. y बराबर 3x ही किंमत प्राप्त झाली. आम्हाला काय म्हणते गणित की ही पहिल्या भांड्यातील एकूण मिश्रण असा इथे शब्द लिहा, किंवा पहिल्या भांड्यातील एकूण मिश्रण 16x आहे लेकरांनो. आता दुसऱ्या भांड्यातील
दुसऱ्या भांड्यातील एकूण मिश्रण किती हा प्रश्न मनाशी विचारा. दुसऱ्या भांड्यातील एकूण मिश्रण आहे 8y. तुमच्या गोष्ट लक्षात येत असेल. मग या 8y मध्ये 8 सोबत y गुणिला y ची किंमत 3x आहे. y ची किंमत ही गुणिला स्वरूपात मांडा. 8 3 24x असा त्याचा अर्थ. मग आता इथं भांड आणि 1 आणि भांड हे 2. पहिल्या भांड्यातील एकूण मिश्रण 16x, दुसऱ्या भांड्यातील एकूण मिश्रण बनते 24x. अर्ध दूध अर्ध पाणी असलेलं नवीन मिश्रण बनवण्यासाठी पात्रामध्ये कोणत्या प्रमाणात द्रव मिसळावं, तर याला एक जर विचार केला तर हे दोन पद गुणोत्तर स्वरूपात x x घटतात लेकरांनो. आणि 16 24 ला संक्षिप्त रूप द्या. जसं की 8 2 16 आणि 8 3 24 म्हणजे 2 3 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर काय, तर 2 3. जर अर्ध दूध अर्ध पाणी असलेलं नवीन मिश्रण बनवायचं असेल तर पात्रामध्ये 2 3 या प्रमाणात द्रव मिसळावं हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच जर तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाकसर तुमच्यासमोर निमित्त म्हणून उभे. निमित्त म्हणून वाकसरांचा हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात. हे माझं बोलणं अतिशयोक्ती अभिमान ठरू नये. या लेकरांना एकवटण्याचं संकलित करण्याचं उद्देश असा की विविध जिल्ह्यातील लेकरं म्हणजे विविध प्रश्नपत्रिका आल्या, अर्थात विविध प्रश्नांचा सराव आला. गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही. या लेकरांना संघटित करण्यापाठीमागचा उद्देश की विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा त्यांना सराव करता यावा, यश सुलभ व्हावं या हेतून हा ग्रुप. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निःशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. गुणोत्तर प्रमाण मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.